श्री गुरुचरित्र अध्याय 5. कलियुगात पिठापूर या नगरात आपलराज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना खूप मुले झाली, पण त्यातील 2च जगली. त्यातला एक मुलगा आंधळा तर दुसरा पांगळा होता. आपल्या कुळाचा उद्धार होण्यासाठी एक सद्गुणी मुलगा असावा अशी त्या दाम्पत्याची इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मण दाम्पत्याकडे पितृश्राद्ध होते. सर्व भोजन तयार होते. तेवढ्यात भिक्षुकाच्या रूपात श्री दत्त महाराज भिक्षा मागण्यास तेथे आले. सुमतीने सणाचाही विलंब न लावता त्यांना भिक्षा दिली. प्रसन्न होऊन श्री गुरुदेव दत्तांनी माते असे संबोधले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा सुमती म्हणाली, आपणच माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घ्या. श्री गुरुदत्तांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि ते अदृश्य झाले. सुमतीने हा प्रसंग पतीला सांगितला. सुमतीचे हे बोलणे ऐकून ब्राह्मणपती म्हणाला, तुझ्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी कर्म केले व ते भगवान विष्णूंना अर्पण करावे. ते त्यांनी साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी. धन्य झालो. पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवण्यात आले. बालपणापासून तो वेदपठण, मीमांसा इत्यादी शास्त्रे शिकून त्यांचे सविस्तर विवरण करू लागला. आचार धर्म, व्यावहारिक धर्म, प्रायश्चित प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला. हे ऐकता नगरातील सर्व लोक आश्चर्य करीत. वेदांमधील भाष्यांचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे. 16व्या वर्षी आई वडिलांनी त्याचा विवाहाचा विचार मांडला, पण श्रीपाद म्हणाला, वैराग्य हीच माझी पत्नी आहे. मी तापसी आहे, ब्रह्मचारी आहे. योगश्री शिवाय मला अन्य स्त्रिया नकोत. माझे नावच श्रीवल्लभ आहे. हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा. तेव्हापासून त्याचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले. हे ऐकून सुमती दुःखी झाली आणि म्हणाली, तुझ्यामुळे आम्हाला दुःखाचा विसर पडला. तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील. तुझे बंधू एक पांगळा तर दुसरा आंधळा आहे. त्यांचे पोषण कोण करेल? हे आईचे बोलणे ऐकून श्रीपादांनी त्या दोन्ही भावांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले आणि चमत्कार झाला. पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली. दोघे जण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत श्रीपाद यांच्या पाया पडले. वंशात अखंड संपत्ती, सुख, विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन श्रीपाद हे साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस बद्रिकाश्रमात गेले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.